आता पाठीमागं जे पण झालं, काय झालं, तुमच्या जीवनात काय झालं, कुठल्या गुरुजनांबद्दल मला अपशब्द ऐकायचे नाही. काय, आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही कुठल्या ज्या गुरुजनांकडे तुम्ही असेल काय असतं त्यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द तुम्हाला बोलायचं नाही. त्यांना जी प्राप्ती होती, त्यांनी जे कर्म केले, त्यांनी जो तप जप केला, ज्यांनी जी सिद्धी केली किंवा काही केली, त्यांच्या पात्रतानुसार त्यांना जे प्राप्त होतो तो त्यांचं कर्मफळ व कर्मभोग. बरोबर. त्याच्यामुळं बुद्धिवान व्यक्ती काय करतो माहिती का, काय गमवलं आपण, काय गमवलं आणि काय नाही, त्याच्या कुठल्याच गोष्टीचा शोक करत नाही. काय करत नाही, शोक करत नाही. तर तुम्हाला करायचंय काय की पुढं ज्ञान घेता कसं येईल, तुमचं वय किती पण होऊ द्या. इथं आपल्याकडं पात्रतेनुसार आपण मुलं बघितले त्यांना, आपण सगळी यंग मुलं आहेत. काय, यंग मुलं आहेत आणि ज्यांनी तपश्चर्या केलेले आहेत 15 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांच्यामध्ये सामर्थ्य बळ तेच आहेत आपल्या इथं. बरोबर. इथं कुणाला दिव्य शक्तीचं, आपल्या इथं कुणाला दिव्य शक्तीचं लोड सहन होतो की नाही ते सुद्धा बघितलं जातो. जर दिव्य शक्ती लोडचा सहन तुम्हाला झाला नाही, काय झाला नाही, लोड तुम्हाला सहन झाला नाही किंवा काहीच नाही, तर तो त्रास तुम्हाला होणार. त्याच्यामुळं गुरु कशा पद्धतीने ज्ञान देतात, कशा पद्धतीने पात्रता आणतात हे तुम्हाला मी सांगतो, तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐका. काय ह्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आता करायचं काय, तर गुरुचं कर्तव्य तिथं काय असतं, ज्या वेळेस तुम्ही गुरुजनांकडे जाता तिथं गुरुचं कर्तव्य काय असतं, त्या गुरुचं कर्तव्य असतं पहिलं त्याची कर्मफळ पात्रता बघणं आणि त्याला कुठली दिव्य शक्ती आहे काय नाही, त्याच्या कुळामध्ये कोणी दिव्य ताकद आहे का, कोणी कुळ पुरुष आहे का, ह्या सर्व गोष्टी बघणं आणि त्याच्या कुळामध्ये कोणी श्रापित आहे का हे पण त्या गुरुचं कर्तव्य बघणं. काय, आणि जर ज्या गुरुकडे तो साधक आलेला आहे त्याची घाण तंत्र काटन वगैरे करून सर्व त्याची जोपर्यंत घाण काढत नाही तोपर्यंत सत्यकर्म धर्माने चालणार गुरु त्याला शिष्य करत नाही. एका गुरुचं कर्तव्य असलं की पहिलं त्या शिष्याला त्या त्रासातून त्याला मुक्त करणं, मग तो त्रास कुठला पण असो. जर त्या गुरुजनांमध्ये ती पात्रता असेल तर ते मुक्त करणार आणि जर नसेल तर नाही करू शकत.